कावेरी, उगाच हट्ट करू नकोस. आनंदाने लग्नाला तयार हो. अगं तुला काही कमी पडू देणार नाही मी, पण आम्हाला बळजबरी करायला लावू नकोस. तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी माझा निर्णय बदलणार नाही. माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न कधीच होणार नाही. स्वामी, तुम्ही आम्हाला अक्कलकोटला परत जायला काय सांगतायत? विमला, आपण कुठेही जाणार नाही आहोत. शिवाला शोधल्याशिवाय गाणगापूर सोडणार नाही आपण. मला पुन्हा सांगतोय, ताबडतोब अक्कलकोटला जा. निघ. अहो, माझ्या आत्ता लक्षात आलं. काय? स्वामी उगाचच आपल्याला असं नाही सांगणार. जे म्हणजे आपला शिवा घरी परत आला असणार, म्हणूनच स्वामी आपल्याला अक्कलकोटला जायला सांगतायत. सोमनाथ, हे बघ, हे सगळं तुझंच आहे. या वाड्याची मालकीण होशील. दागदागिने, पैसा अडका तुझ्या एका शब्दावर उभं राहील. आयुष्यभर सुखात राहशील तू. मला या सोन्याचं आकर्षण नाही. मला हे लग्न करायला भाग पाडू नका. मला अक्कलकोटला माझ्या स्वामींकडे जायचंय. एवढंच ना? मग लग्न झाल्यावर दोघं जोडीने जाऊ अक्कलकोटला. काय? जोडीने? माझे स्वामी हे लग्न कधीच होऊ देणार नाही. मी आता बघतेच तुझे स्वामी हे लग्न कसं थांबवतायत ते. स्वामी, माझी परीक्षा पुरे आता. मला तुमच्याशिवाय कोणी नाहीये स्वामी. मला वाचवा. मला अक्कलकोटला यायचंय. मला तुमच्या चरणी यायचंय स्वामी. या संकटापासून मला वाचवा. मला हे लग्न नाही करायचंय. मला वाचवा स्वामी. मला तुमच्याकडे यायचंय स्वामी. मला वाचवा स्वामी. कावेरी, तुझी हाक आमच्यापर्यंत पोहोचली आहे. शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही मला माझ्या शिवाकडेच पाठवताय ना? मी आत्ताच्या आत्ता अक्कलकोटला जायला निघाले स्वामी. स्वामी, मी निघते स्वामी. मी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. विमला, ए विमला, हे काय केलं स्वामी? स्वामी, हे बरोबर नाही. ही सरळ सरळ लबाडी आहे. तिच्या भावनांशी खेळलात मला हरवण्यासाठी. स्वामी, हे योग्य नाही. कोणाच्या भावनांशी कोण खेळतंय आणि कोणाच्या नशिबाशी कोण खेळलंय हे येणारा काळच ठरवेल. विमला, थांब. अगं विमला, ऐक. गुरुजी, लवकर लवकर आवरा, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. सोडा मला. मला नाही यायचंय काकू. चल पटकन, काकू, चल लवकर. सोडा. चल. मला हे लग्न नाही करायचंय काकू. सोडा. गप सोडा मला. सरळ सांगून ऐकत नव्हती ना, म्हणून चाकूचा धाक दाखवला. आपल्या जीवाला सगळेच घाबरतात, बरोबर ना? चांगलं केलं. काही लोकांना प्रेमाची नाही, भीतीची भाषा समजते. हे पाप करू नका. माझ्यावर जबरदस्ती करू नका. मला जाऊ द्या हो. अगं, इतका वेळ तर मोठ्या खात्रीने सांगत होतीस ना, माझे स्वामी हे लग्न होऊ देणार नाहीत. अगं, कुठे आहेत तुझे स्वामी? अगं, बघतेस का? ते लग्नाची सगळी तयारी झालीये.
गुरुजी आलेत, सावकार तयार आहेत. आता लग्नही होईल तुझं. उगाच इतकी वर्ष वेळ वाया घालवलास ग स्वामींची भक्ती करण्यात. स्वामींची भक्ती म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. श्रद्धा कधीच वाया जात नाही. स्वामी कोणत्याही क्षणी कोणतीही परिस्थिती बदलू शकतात. ते कोणत्याही माध्यमातून माझ्या मदतीला धावून येतील. सोडा मला, सोडा. खरंच अगं बघूया आता तुझे स्वामी कसे येत आहेत ते. ए चल, वेळ झाली आता. नाही, ती नाही येणार. सोडा, सोडा मला. ए आता एक शब्द जरी बोललीस ना तरी मग हा चाकू आहे आणि तू आहेस. स्वामी, मला तुमच्याशिवाय आता कोणीच नाही. माझी श्रद्धा खोटी ठरू देऊ नका स्वामी. मला वाचवा. चल लवकर. चल. सोडा मला. चल मुकाट्यानी चल. मला नाही करायचंय. हिरा पाटावर. सोडा मला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला. शुभमंगल सावधान. बघतोस तुला कोणावरही कशासाठीही जबरदस्ती करायचा अधिकार कोणालाच नाही. श्री स्वामी समर्थ. 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 काय कविराज, कसला विचार करतोय? स्वामी, कधी कधी आजूबाजूला इतकं विपरीत घडताना दिसतं. म्हणजे चांगल्या माणसांवर संकट येतात आणि वाईट माणसं सुखात असतात. हे पाहिलं ना की माझं मन अगदी व्यथित होतं स्वामी. सुंदरे, अजून कागद आणि लिखाणाचं साहित्य घेऊन ये. आणते. अगे विमला थांब. अगे त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतलास तू विमला. कागद आणि दौत कशासाठी? आज आता आम्ही तुम्हाला एक काम सांगणार आहोत. असं समजा की तुम्ही देव आहात आणि तुम्ही आपल्या भक्तांच्या करता काय कराल ते या कागदावर लिहा आणि या टोपलीत टाका. बरं. कविराज ये.
श्री स्वामी समर्थ. स्वामी ह्या चिठ्ठ्यांचं काय करणार तुम्ही? स्वामी तुम्ही माझी हाक ऐकली. मला खात्री होती तुम्ही मला एकटी सोडणार नाही. हा इथे कसा काय आला? तू तर म्हणाली होतीस याला काहीच पत्ता लागणार नाही म्हणून. काय रे, नाही आता नाही चालवत बाळ. तुला म्हटलं ना मला त्या व्यक्तीला भेटायचंय. ती इथेच आहे आतमध्ये. तिला घेऊन ये बाहेर. हा जा. ते दे माझ्याकडे. जा तू. तुम्ही आला. कावेरी तुम्ही काळजी करू नका. आता मी आलोय. हे लोक तुमच्यावर जबरदस्ती करत होते ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जिवंत असेपर्यंत मी हे लग्न होऊ देणार नाही. अरे अहो गुरुजी, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात येऊन तमाशा करण्याची? बऱ्या बोलाने इथून निघून जा, नाहीतर परिणाम वाईट होतील. मी कुठेही जाणार नाही. तुम्ही खूप चुकीचं करता. एका असहाय्य व्यक्तीवर जबरदस्ती करून तिचं लग्न लावून देताय. मोठं पाप करताय तुम्ही. मी माझ्या डोळ्यासमोर कावेरीवर अन्याय नाही होऊ देणार. कावेरीवर अन्याय नाही होऊ देणार. माझ्याशी पंगा घेणं तुला महागात पडेल. मला माझ्या आयुष्याची चिंता नाही, पण मी कावेरीवर अन्याय होऊ देणार नाही. माझ्याशी वैर घेणं तुला महागात पडेल. शिवा अन्याय करणाऱ्याला घाबरणं शिकवलं नाही मला. एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे लग्न होऊ नाही देणार. अरे थांब. काय रे, एवढं जीव का तुटतोय तिच्यासाठी? कोण लागतोस कोण तिचा? निधीचा कोण लागतो आणि कोण नाही हे माझ्या स्वामींनाच माहिती. त्याच्याशी तुला काय देणं घेणं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कावेरीवर अन्याय करू देणार नाही. ऐकलंस? आज तुझं आणि माझं लग्न होणार. या जगात मला कोणी हरवू शकत नाही. तुझे स्वामी सुद्धा नाही.
तुम्ही देव म्हणून आपल्या भक्तांच्या करता काय कराल ते तुम्ही लिहिलं. आता एकेकाने वाचून दाखवा. मी माझ्या भक्तांच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर करीन. मी माझ्या भक्तांच्या सगळ्या समस्या संपवून टाकीन. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला कायम सुखी ठेवेन मी. मी माझ्या भक्तांच्या वाट्याला संकटच येऊ देणार नाही. प्रत्येकाने थोड्याफार फरकाने तेच लिहिले. पण आता देवाच्या मनात काय आहे हे तुम्हाला बघायचंय. हो स्वामी. आपापले कागद उलटे करा. स्वामी, हा कागद तर कोरा आहे. मी तुमच्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक संकटात तुमच्या बरोबर असेन. आयुष्यभर मी तुमचा हात कधीच सोडणार नाही. मी सदैव तुमच्या बरोबर असेन. माणूस देवाकडे कायम एकच मागणं मागतो, माझ्या आयुष्यात कधीच संकट दुःख येऊ देऊ नकोस. पण दुःख नसलेलं आयुष्य या सृष्टीच्या नियमातच नाहीये. संकट येतील, अडचणी येतील आणि त्यातूनच माणूस घडतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच संकट दूर करत नाही, त्या संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य तो देतो. संकट काळात तो सदैव तुमचा हात धरून चालत असतो. फक्त माझा देव माझा हात सोडणार नाही हा अढळ विश्वास मात्र हवा. श्री स्वामी समर्थ. शिवा सांभाळा. कोण आहेस रे तू? कोणत्या अधिकाराने या घरात शिरलायस आणि कोणत्या अधिकाराने हे लग्न मोडतोयस? हे बघ, ही कावेरी माझी मोलकरीण आहे. मी तिला वाढवलंय, तिचं आयुष्य मी घडवलंय. तेव्हा तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे. तू कोण आलास? मी कोणीही असो, पण कोणावरही जबरदस्ती करण्याचा अधिकार कुणालाच नसतो. आणि राहिला प्रश्न यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा, तर तो अधिकार फक्त स्वामींना आहे. काय योग्य काय अयोग्य हे ते ठरवतील. चला निघूयात. मला माहिती होतं स्वामी मला एकटीला सोडणार नाही. स्वामींनीच तुम्हाला पाठवलं. मी सांगितलं होतं ना, स्वामी कोणत्याही माध्यमातून माझ्या मदतीला धावून येतील. थांब. मला विरोध केल्याची किंमत तुला चुकवावी लागेल. महागात पडेल तुला. चला. कावेरी थांब. माझ्या शब्दाबाहेर जायची तुझी हिम्मत कशी झाली? अगं मी वाढवलं तुला, मी सांभाळलं. हे बघ, खूप उपकार केलेत मी तुझ्यावर. आता त्याची परतफेड करायची वेळ आहे.
उपकारांची मी कायम ऋणी राहीन. हवं तर आयुष्यभर तुमची सेवा करीन, तुमची गुलाम बनून राहीन. पण माझं आयुष्य विकून हा असा अन्याय सहन करून नाही. अशी परतफेड मला मान्य नाही. अहो काहीतरी करा ना, हे असे गेले तर सगळं संपेल. शिवा! शिवा उठा. काय होतंय? डोळे उघडा. काय होतंय शिवा? डोळे उघडा. शिवा डोळे उघडा. शिवा बोला माझ्याशी. शिवा शिवा, शिवा बाळा, कुठे आहेस तू? शिवा बाळा, एकदा तरी उत्तर दे रे बाळा. अगं काय एवढी धावत आलीस? अहो, आपण अक्कलकोटला आलोय खरं, पण गावात कुठेच शिवा दिसला नाही. मला वाटलं तो घरी आला असेल, पण इथेही नाहीये तो. अगं का विश्वास ठेवला तू स्वामींच्या शब्दावर? त्यांनी आपली फसवणूक केली आहे. एवढ्या लांब गेलो होतो, त्याच्या जवळही पोचलो असतो, पण त्याच्या एका शब्दावर परत फिरलोय. आता पुन्हा नव्याने सगळं सुरू करायला लागणार आहे. त्याच वाटा, तोच शोध. नाही, असं होऊ शकत नाही. स्वामी उगाच मला अक्कलकोटला नाही पाठवणार. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. कारण अगं विमला, त्यांनी तुझी फसवणूक केली आहे. तुझ्या श्रद्धेशी, तुझ्या विश्वासाशी खेळले ते. तुझ्या भावनांचा अपमान केलाय त्यांनी. नाही नाही, माझे स्वामी असं कधीच करणार नाही. हे मला कधीच फसवणार नाही. शिवा इथेच असणार. मी त्याला शोधते. अगं हे विमला. शिवा शिवा उठा. शिवा डोळे उघडा. डोळे उघडा. शिवा बोला माझ्याशी. शिवा डोळे उघडा. डोळे उघडा. शिवा शिवा गेला की काय हा? नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत. शिवा उठा. उठा शिवा. स्वामी असं नाही होऊ शकत. माझ्यामुळे यांचा जीव जाऊ देऊ नका. असं होऊ देऊ नका स्वामी. शिवा उठा. उठा शिवा. इतक्या जोरात फटका बसलाय की जागच्या जागीच गेला वाटतं. इतके निर्दयी कसे असू शकतात तुम्ही? इथे एका माणसाचा जीव जातोय आणि तुम्ही हसताय. शिवा उठा. मी हात जोडते. काहीतरी करा. वैद्यांना बोलवा. अहो यांना वाचवा ना. अहो तुम्ही तरी काहीतरी करा. वैद्यांना बोलवा ना. अहो यांचा जीव वाचवा. अहो तुम्ही तरी काहीतरी करा ना. अहो त्यांचा जीव वाचवा. अहो बघा त्यांच्याकडे. शिवा शिवा काकू काकू तुम्ही तरी काहीतरी करा. यांचा जीव वाचवा. हो अगं मी कशाला वाचवू? तुझे स्वामी वाचवतील ना. त्यांना सांग वाचवायला. मग बघूया आपण कसे वाचवतायत ते. ए उचला याला. जंगलात नेऊन पुरून टाका, नाहीतर नदीकाठी नेऊन जाळून टाका. याचा विषय इथेच संपवा. नाही नाही कोणी यांना हात लावायचा नाही. मी असं काहीच होऊ देणार नाही. यांना हात लावायचं नाही. मी असं काहीच होऊ देणार नाही. शिवा उठा. शिवा डोळे उघडा. स्वामी माझी श्रद्धा वाया जाऊ देऊ नका. स्वामी स्वामी यांना वाचवा. ए काय ग तुझं अजूनही स्वामी स्वामी चाललंय? अगं आता स्वामी येणार नाहीयेत. आजपर्यंत त्यांनी तुझ्यासाठी काय केलंय?
अगं हा मुलगा जो इथे आलाय ना तो सुद्धा स्वामींमुळे नाही, निव्वळ योगायोग होता तो. अगं तुला काय वाटलं यातून तुझी सुटका होईल? ते शक्य नाही. आता तुझे स्वामी सुद्धा काहीही करू शकणार नाही. स्वामी यांना वाचवा स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवा शिवा हा दिवा असा का फडफडतोय? कसला संकेत आहे हा? स्वामी माझ्या शिवाचं रक्षण करा. माझं लेकरू कुठल्या संकटात तर नाहीये ना स्वामी? हा हा कसला संकेत आहे? नाही नाही स्वामी असं काही होऊ देऊ नका. विमला काय अभद्र बोलतेस तू? तोंडातनं अपशकुनी शब्द काढू नकोस. आपल्या शिवाला काही होणार नाहीये. आणि फडफडणाऱ्या दिवाचं म्हणशील तर ते फक्त मनाची खेळ आहेत. मग मला सांगा वारा नसताना हा दिवा असा का फडफडतोय? अहो उठा, डोळे उघडा. तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही. डोळे उघडा, डोळे उघडा शिवा. उठा उठा शिवा उठा. स्वामी असं होऊ देऊ नका. यांना वाचवा. माझ्यामुळे यांचा जीव जाऊ देऊ नका स्वामी. यांना वाचवा. शिवा डोळे उघडा, डोळे उघडा शिवा. काहीतरी करा ना. वैद्यांना बोलवा, बोलवा वैद्यांना. हे काय आहे? नाही नाही असं असं नाही होऊ शकत. स्वामी स्वामी यांना परत आणा. यांना परत आणा स्वामी. असं नाही होऊ शकत. स्वामी यांना परत द्या. यांना परत द्या स्वामी. स्वामी 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 माझ्या श्रद्धेची लाज राखा स्वामी. यांना परत आणा. यांना परत आणा स्वामी. माझ्यासाठी यांचा जीव जाऊ देऊ नका. यांना वाचवा स्वामी. यांना वाचवा. एकदा एकदा जाऊन या स्वामी. ए उठ, सगळं संपलंय. तुझा रक्षण करता गेलाय. मीच तुझा वाली आहे. मीच तुझा सर्वस्व आहे. नाही 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 असं असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. स्वामी यांना वाचवा. यांना परत द्या स्वामी. अटी बुवा पुरे झालं.
मंगलाष्टक सुरू करा, मंगलाष्टक सुरू करा. हे लग्न आजच होणार. कमलात उचल दिला. चल. नाही असं नाही होऊ शकत. सोडा मला, सोडा मला, सोडा मला. नाही. स्वामी अगं काय आहे, कुणासमोर हात जोडते? हे काय माया? तुम्ही ठीक आहात ना? डोळे उघडा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी म्हणाले होते ना, स्वामी कोणत्याही क्षणी कोणत्याही माध्यमातून माझ्या मदतीला धावून येतील. आले ना माझे स्वामी धावून, आले ना माझे स्वामी धावून, आले ना माझे स्वामी धावून. कावेरी, चला. शिवा, तू एक चुकीचा समज करून घेतलास. तुला वाटलं तू माझ्याशी लढतोय. तुझा सामना माझ्याशी नव्हता, माझ्या स्वामींशी होता. माझ्या स्वामींशी होता. आणि स्वामींशी सामना करून आजपर्यंत कोणीच जिंकलं नाही. सगळं संपलं. कसली मज्जा आणि कसलं काय. स्वामी, तुमचे लाख लाख आभार. म्हणजे माझा शिवा सुखरूप आहे. मला माहित होतं तुम्ही मला फसवणार नाही. स्वामी, अजून एक कृपा करा.
माझ्या लेकराला सुखरूप घरी पाठवा. अजूनही तुला त्या स्वामींकडूनच अपेक्षा आहे? ते स्वामी काही करणार नाहीयेत. आणि परत जर नाव घेतलंस तर याद राख, आता आपल्याला शिवाला शोधायला लागणार. मूर्खपणा केला मी तुझ्या मागे मागे आलो. आता मी एकटाच जातो आणि मुलाला शोधून आणतो. विमला, विमला, आपला शिवा आलाय, लवकर ये. शिवा, शिवा. शिवा, आई आलास पोरा तू? तुला तुला काही लागलं तर नाही ना? सुखरूप आहेस ना बाळा? सांग ना रे. आई मी सुखरूप आहे. तू काळजी नको करूस. तुला माहितीये तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जगवत नव्हता रे. दिवस रात्र तुझ्या आठवणीत रडत होते. तुला शोधण्यासाठी काय काय नाही केलं आम्ही. का तर फक्त फक्त एकदा माझा शिवा दिसावा एवढीच प्रार्थना होती. आई बाबा, मी घर सोडून गेलो. तुम्हा दोघांना मी खूप त्रास दिला. मला माफ करा, माफ करा मला. नाही रे बाळा, तू आलास यातच सगळं आलं. आम्हाला खूप मोठा आनंद झालाय तू आलास याचा. स्वामी, माझा मुलगा परत आला, स्वतःहून आला. म्हणजे मी जिंकलो आणि तुम्ही हरलात. कोण जिंकलं कोण हरलं ते येत्या 2 दिवसात कळेलच तुला. शिवशंकर शंभो. स्वामी, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी अक्कलकोटला आले स्वामी, तुमच्या चरणी आले. पण खरं सांगू, मी इथे आले नाही, तुम्हीच मला इथे घेऊन आला. इथून असे सरळ गेला की मग 2 वाटा लागतील. उजवीकडच्या वाटेने जा, म्हणजे तुला जिथं जायचंय तिथं बरोबर पोहोचशील तू. दोनदा माझ्या पुढे तीच फांदी पडणं तुम्हाला मला काही सांगायचं आहे का स्वामी? तुम्ही इतक्या रात्रीचं कुठून आलात? अगं तुझ्या वाणीच आमच्या इतर काही नातेवाईकांना भेटायला आम्ही आलोय. आपण गाणगापूरला पोहोचलो सुद्धा. हो, पण इतक्या दूर होतो आणि आता एकदम क्षणात इथे. तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे अगदी योग्य वेळी. स्वामी, आजवर मला वाटत होतं माझं या जगात कोणीच नाही, मी एकटी आहे. माझं दुःख कोणालाच समजत नाही. पण तुम्ही होता, तुम्ही सतत माझ्या सोबत होतात. मला दिसत नव्हतं, पण तुम्ही माझा हात कधीच सोडला नाही स्वामी. बघितलं, भक्ताला उशिरा का होईना गुरु कृपा नक्की मिळते. अगदी बरोबर आहे सुंदरा मावशी. गुरु दूर आहे असं वाटतं, पण ते भक्ताच्या एका श्वासा इतकेच जवळ असतात. कावेरी, माणसाचा विश्वास खरा असला की आम्ही त्याच्यासोबत असतोच. पण प्रत्येक वेळेस ते डोळ्यांनी दिसेलच असं नाही, ते श्रद्धेने जाणवतो. आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या बरोबर आम्ही असतोच. खरं आहे स्वामी, आपण देवाला शोधत असतो, पण देव आधीच आपल्या पाठीशी उभा असतो. हो ना, संकट संपलं की माणूस म्हणतो देव धावून आला, पण प्रत्यक्षात देव आधीपासूनच त्याच्या सोबत चालत असतो.
स्वामी, मला नेहमी वाटायचं मी कम नशिबी आहे, माझ्या आयुष्यात फक्त दुःख आले. पण आज मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटतं, कारण माझ्या नशिबात तुम्ही आहात. कावेरी, हा फक्त प्रसाद नाही, हा विश्वासाचा आशीर्वाद आहे. स्वामी, एक प्रश्न विचारू? विचार. स्वामी, एक गोष्ट मला कधीच समजली नाही. मी लहानपणापासून तुमचं नाव घेतलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमची भक्ती केली, मग मला इतकी वाट का पाहायला लावली स्वामी? लहानपणापासून तारुण्य येईपर्यंत इतकं दुःख, एवढ्या परीक्षा, एवढा संघर्ष का करायला लावला स्वामी? जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून फक्त तुमचाच धावा केला, मग मला इतक्या उशिरा प्रतिसाद का दिला स्वामी? गायत्री, स्वामी या तांदळांचं काय करणार असतील हो? स्वामी कधी शब्दाने उत्तर देत नाहीत, ते अनुभवाने शिकवतात. आज काहीतरी शिकवणार आहेत स्वामी देव. कावेरी, इकडे ये बाळ. स्वामी कावेरीच्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार आहे? हे तांदूळ घे बाळा. आणि जर मी तुला सांगितलं की हे बाहेर जाऊन पेर, तर लगेच उगवतील? नाही. समजा दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर ते उगवलेलं असेल? नाही. असं तू सतत काही दिवस बघत राहिलीस तर ते उगवेल? नाही स्वामी, मी वाट पाहिन, धीर धरेन, योग्य वेळ आली की ते नक्की उगवेल. याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय असं नाही तुला वाटत? कावेरी, माणूस बी पेरतो पण फळाची घाई नाही करत, कारण त्याला माहिती असतं निसर्गाला तेवढा वेळ द्यावाच लागतो. तसंच प्रार्थनेचंही, आज प्रार्थना केली म्हणजे लगेच उद्या फळ मिळेल असं नाही. कृपेलाही एक योग्य वेळ द्यावा लागतो. वेळेआधी मिळालेलं फळ कधीच टिकत नाही आणि योग्य वेळी मिळालेली कृपा कधीच वाया जात नाही. बाळा, भक्ताचंही असंच असतं. वरून संकट दिसतात पण आतून गुरुकृपा त्याला घडवत असते. लक्षात ठेव, प्रार्थना कधीच वाया जात नाही, तिचं उत्तर फक्त योग्य वेळी मिळतं. कावेरी, हे बघ, तू लहान असताना तुझ्यावर एखादं संकट आलं असतं, तू स्वामी देवांना प्रार्थना केली असती आणि स्वामी देवांनी तुला त्या संकटातून बाहेर काढलं असतं. पण तुझी ती समस्या सुटली असती, ती गोष्ट तिथेच राहिली असती. पण अगं, आज इतकी वर्ष तू श्रद्धेनं वाट चालतीयस, संकटात ताऊन सुलाखून निघालीयस, स्वामी देवांची लीला बघितलीयस. हा सगळा अनुभव तुला मिळाला असता का? नाही, कधीच नाही. म्हणूनच म्हणतात
संकटात भक्ताला गुरुची कृपा कळते. हो, गुरु उत्तर देतात, पण आधी ते प्रश्न पडणाऱ्याला उत्तर समजण्या इतकं मोठंही करतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आता मला सगळं समजलंय. गुरु जे करतात, जसं करतात, जेव्हा करतात ते भक्ताच्या भल्यासाठीच असतं. आता तुमच्या प्रत्येक निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामी, मला आता कुठेच जायचं नाही. मला इथेच राहायचं, तुमच्या चरणी, या अक्कलकोटमध्ये. तथास्तु. तू अक्कलकोटात राहशील. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता आमचं एक काम करशील? विहिरीवर जा आणि पाणी भरून घेऊन ये. हो स्वामी. चल तुला घागर देते. सुंदरा मावशी, नाही, स्वामी जेव्हा कावेरीला तथास्तु म्हणाले तेव्हा तुमचा चेहरा गोंधळला होता. तुम्हाला काही जाणवलं का? जाणवलं ना. काय? म्हणजे स्वामी देवांनी कावेरीला आशीर्वाद दिला खरा, पण त्या मागचा अर्थ आपण समजतोय तसा काही मला वाटत नाही. त्या आशीर्वादामागे ना नक्कीच काहीतरी रहस्य दडलं. कावेरी, तू अक्कलकोटमध्येच राहणार आहेस असं कोणत्या संदर्भानं म्हणाले असतील स्वामी देव? तुम्ही ठीक आहात ना? डोळे उघडा. स्वामी, स्वामी, तुमच्यामुळेच माझा आज श्वास सुरू आहे. हा जीव माझा नाही, तुम्ही दिलेला एक प्रसाद आहे. त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवला, त्यामागे नेमका काय हेतू होता? माझ्याकडून कुठलं कार्य व्हायचं राहिलंय का? स्वामी, मला योग्य वाट दाखवा. नेमकं काय मांडून ठेवलंय माझ्या आयुष्यात? आई म्हणत होतं तसं आई, आज 2 वर्षांनी तुझ्या हातचा घास खातो. असं वाटतंय की पोट भरलं, पण मन नाही. पोटभर खा बाळा. आज 2 वर्षाचं उपाशी पण भरून काढायचंय. आई, अगं मी किती वेडेपणा केला ग. मला वाटलं घर सोडून संन्यास घेतल्यावर, वैराग्याच्या वाटेवर चालायला लागल्यावर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. पण स्वामींनी वेळीच माझे डोळे उघडले, माझा हात धरून मला इथे आणलं. मला आत्ता कळतं मी काय गमावलंय ते. बाळा, तुला माहित नाहीये गेल्या 2 वर्षात तुझ्या आईवर काय बेतलंय. एक दिवस, एक रात्र अशी गेली नाहीये की तुझी आठवण नाही काढली. प्रत्येक दारावर तुझा शोध घेतला, प्रत्येक माणसाला विचारलं, प्रत्येक देवासमोर रडले, प्रार्थना केली की माझ्या शिवाला परत सुखरूप घरी येऊ दे. आई, माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला ना. मला माफ कर. झालं, आता त्याबद्दल तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही. जे झालं ते गेलं. आता या 2 वर्षाची कसर मी भरून काढणार. तुझे एवढे लाड करणार की तू पुन्हा घर सोडून जायचा विचार सुद्धा करणार नाहीस. बरं, मी तुझ्यासाठी पाणी आणते.
आई अगं दुखतंय का? ये बस तू आधी. हळू हळू ये. थांब, बस. हा. अगं मला सांगायचंस ना. अरे थोडंच दुखतंय. वय झालं ना की होतं असं. नाही आता नाही. आता मी आलोय ना, आजपासून तू घरातलं एकही काम करायचं नाहीस. पाणी, बाजार, स्वयंपाक सगळी कामं मी करणार. तू फक्त आराम कर. खरंच काही करशील माझ्यासाठी? हो, काही करेल. तू फक्त सांग. बरं, मग एक काम कर, लग्न कर. अरे एवढं काय दचकतोस? एकदा संसारात रुळलास, प्रपंचात अडकलास ना की हे वैराग्याचं खूळ डोक्यात येणार नाही. आई आता तसं काय होणार नाही. मी ठरवलं, माझं जेवढं पण आयुष्य उरलंय ते तुमच्या दोघांच्या सेवेत आणि स्वामींच्या सेवेत घालवायचं. आणि प्रपंचातही. आई आजपासून तुझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करते. आई अगं मला सांग, तुला कशी मुलगी हवी आहे? काय रे, एखादी मुलगी आधीच मनात आहे की काय? तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. तुम्ही पडला असता तर काय गरज होती एवढा धोका पत्करायची? एक गोष्ट मला अजूनही समजत नाही. कोणती? दरवेळी अगदी नेमक्या क्षणी तुम्ही मला वाचवायला कसे पोहोचता? बहुतेक मी त्यासाठीच बनलोय. काय म्हणाला? मी हे काय म्हणालो? हे शब्द माझ्या तोंडून असे कसे निघाले? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय. जे भक्ताच्या मनात तेच आमच्या मनात, आणि जे आमच्या मनात तेच भक्ताच्या मनात. भक्त आणि आमच्यात विश्वासाचा धागा असतो, आणि म्हणूनच भक्ताला जेव्हा गुरु आठवतात तेव्हा समजावं गुरुलाही भक्ताची आठवण झाली आहे. खरंय स्वामी देवा, जिथे श्रद्धा असते तिथे अंतर राहत नाही. भक्त गुरुला शोधत असतो आणि गुरु मात्र आधीच भक्ताचा हात धरून चालत असतो. हो, म्हणूनच तर म्हणतात ना, गुरुकृपा ही दिसत नाही, ती अनुभवायची असते.
पिटतंय? काय झालंय? कोण आहे? गावावर काही संकट तर आलं नसेल ना सुंदरा मावशी? हा कोणी मोठी घोषणा करताय? माणूस अर्ध्या अळकुंडाने पिवळा झाला की असाच वागतो. देवा, कोण दवंडी पिटतंय? काय झालंय? कोण आहे? गावावर काही संकट तर आलं नसेल ना सुंदरा मावशी? हा कोणी मोठी घोषणा करताय? माणूस अर्ध्या अळकुंडाने पिवळा झाला की असाच वागतो. म्हणजे स्वामी देवा, स्वामींना कदाचित कुणाच्या तरी अहंकाराची चाहूल लागली असावी. अरे बाबा, स्वामी स्थान आहे, तो कोणी बाबा वाजवूस? कळतंय का काही? स्वामी, ऐका. हो, स्वामी स्थानाचं भान ठेवा रामप्पा. शांत! कळत नाहीये का स्वामी स्थान आहे? हा, नुसतं आपला बडवतोय बडवतोय बडवतोय. हलकी फुटली म्हणून थांबलो, नाहीतर आज दिवसभर वाजवत बसणार होतो. रामप्पा, हे काय चाललंय? हा, काय तमाशा लावलाय हा? हा तमाशा नाही, माझ्या विजयाचा आनंद साजरा करतोय. विजयाचा? कोणावर विजय? हरलायत तुम्ही, हरलायत स्वामी. मी जिंकलोय. रामप्पा, जरा भान ठेवा. कुणासमोर बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? स्वामी, मी माझ्या मुलाला शिवाला परत आणलंय. काय म्हणत होतात? नशीब बदलणार, भाग्य बदलणार. आज माझं भाग्य मी बदलून दाखवलंय. माझ्या धनाच्या बळावर आणि सत्तेच्या ताकदीवर मी माझं नशीब आज पुन्हा वळवून दाखवलंय. स्वामी, तुमचं आव्हान मी जिंकलंय. तुमचं आव्हान मी जिंकलंय. त्या कावेरी तर नाही ना? आज आईने मला विचारलं, तुला कशी मुलगी हवी? त्यावेळी तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला, पण आईला सांगायची हिंमतच झाली नाही, कारण माझ्या मनात हे कधी रुजलं हे मलाच समजलं नाही. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू? काय बरं? आज स्वामींनी मला खूप मोठा आशीर्वाद दिला. कसला? मी त्यांना प्रार्थना केली की मला इथेच अक्कलकोट मध्येच राहायचंय, तर ते म्हणाले तथास्तु.
तू कायम अक्कलकोट मध्येच राहणार आहे. किती मोठं भाग्य ना माझं. आता मला कायम स्वामींच्या चरणांजवळ राहता येणार आहे. माझ्यासाठी याहून मोठा आशीर्वाद काय असणार. स्वामींनी यांना असा आशीर्वाद दिला हे ऐकून आनंद होतो, पण या अक्कलकोटमध्येच राहणार म्हणजे यांचं लग्न अक्कलकोट मधल्या कुणाशी तरी होणार. कावेरी तूच का? हो मीच कावेरी. काय झालं? तुला फौजदार साहेबांनी धर्मशाळेत बोलावलंय. मला? फौजदारांनी मला का बोलावलं? रामप्पा, उन्मादाच्या आकाशातून खाली जमिनीवर ये. उन्माद? हा उन्माद नाही, आनंद आहे. आनंद. तुम्हाला हरवण्याचा आनंद आहे. एका सामान्य माणसाने स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणून घेणाऱ्या गुरुला हरवल्याचा आनंद आहे हा आनंद. आता काय करणार तुम्ही स्वामी? अक्कलकोटच्या लोकांना काय तोंड दाखवणार? तुमच्या भक्तांना, तुमच्या शिष्यांना म्हणत होतात ना तुम्ही, सत्य आमच्या सोबत आहे. आज काय सांगणार त्यांना? रामप्पा, अरे किती हा अहंकार! जिंकण्यापेक्षा जिंकल्याचा गर्व माणसाला जास्त आंधळ करतो. आणि ज्याला नेहमी स्वतःचाच आवाज ऐकायचा असतो ना, त्याला सत्य कधीच ऐकू येत नाही. रामप्पा यात बघ. आता हे काय नवीन? हे काय चालवलंय? अरे एकदा बघ तर खरं. काय दिसतंय? काय म्हणजे? मी दिसतोय? आता बघ आणि सांग काय दिसतंय? आता तुम्ही दिसताय. रामप्पा, तुझ्या बाबतीतही हेच घडतंय. म्हणजे जेव्हा हा आरसा होता तेव्हा त्यात तुला फक्त तूच दिसत होतास. कारण आरसा दुसऱ्याला दाखवत नाही, तो माणसाला त्याचंच प्रतिबिंब दाखवतो. आणि आता तुझी नजरही आरशासारखी झाली. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तू फक्त तुला हवं तेच पाहतोस. तुला वाटतं तू जिंकलाय, तुला वाटतं तू नशीब बदललंस, तुला वाटतंय सगळंच संपलं. अहंकार कधीच सत्य दाखवत नाही, तो फक्त मनाला हवं असतं तेच दाखवतो. आता ही काचच बघ, ही प्रतिबिंब दाखवत नाही, ही समोरचं सत्य दाखवते. आणि म्हणूनच तर तुला आम्ही दिसतोय. आम्ही म्हणजे सतत येते.
ते सत्य अजून तुला दिसलेलं नाहीये. कारण तुझ्या डोळ्यावर अहंकाराचा आरसा चढलाय. तो आरसा उतरला की मग वास्तव दिसेल. लक्षात ठेव रामप्पा, सत्य हे माणसाच्या इच्छेने बदलत नाही. योग्य वेळ आली की ते स्वतःच प्रकट होतं. जी परिस्थिती तू पाहतोयस ती पूर्ण नाहीये, आणि जी गोष्ट तू विजय समजतोयस ती अजून संपलेलीच नाही. सत्य तुझ्या कल्पनेच्या पलीकडे उभं आहे. फक्त त्याची वेळ अजून आलेली नाहीये. गुरु आरसा बदलत नाही, ते दृष्टी बदलतात. आणि ज्याला सत्य पाहायचं असतं ना, त्यांनी आधी अहंकाराचा आरसा खाली ठेवायचा असतो. नमस्कार फौजदार साहेब. तुम्ही बोलावलत मला, काही काम होतं का? हो, काम आहे. तुझ्यावर एका माणसाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. काय फसवणूक? आणि मी? हे भाऊ, मी स्वामी समर्थांची भक्त आहे. मी आजपर्यंत एकाही माणसाला फसवलं नाहीये आणि आयुष्यात पुढे कधी फसवणारही नाही. माझे स्वामी याची साक्ष आहे. हवं तर तुम्ही त्यांना विचारा. तशी लेखी तक्रार आहे आमच्याकडे. माझ्या विरुद्ध कोणी केली आहे तक्रार? हीच ती मुलगी. हिच्याशी लग्न करायचं म्हणून तिच्या मालकिणीला मोठी किंमत मोजली. दागदागिने घेतले, कपडे घेतले, लग्नाची सगळी तयारी केली आणि शेवटच्या क्षणी ही पळून गेली. खोटं. फौजदार साहेब हे साफ खोटं बोलताय. साहेब यांच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवू नका. साहेब, हा माणूस माझ्याशी जबरदस्ती लग्न करत होता. माझी इच्छा नसताना मला ओढत मंडपात घेऊन आला, माझ्यावर अन्याय केला. वा ग वा, छान खोटं बोलतेस ग. फौजदार साहेब, तुम्हाला सांगितलं ना, ही असंच खोटं बोलणार. बघा, तसंच बोलतीये. तुला काय वाटलं ग? तू पळून जाशील आणि सुटशील? सोडा मला. तसं काहीही होणार नाहीये. तुला यांच्याशीच लग्न करावं लागणार आहे. मी काही चुकीचं बोलत नाहीये. सोडा मला. फौजदार साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हे दोघं खोटं बोलताय. यांनी माझ्यावर अन्याय केलाय. सोडा. विश्वास तुझ्यावर कोण ठेवणार? हे बघ, आज तुझ्यासाठी तुझ्या बाजूनी बोलणारं कुणीही येणार नाहीये. कुणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर. सोडा मला. फौजदार साहेब, अहो मी निरपराध आहे. माझ्या स्वामींची शपथ घेऊन सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. यांनी अन्याय केला माझ्यावर. मला वाचवा. सोडा. सोडा मला. सोडा तिला. हो, बस करा हा तुमचा शब्दांचा खेळ. काच फुटलीच नाही. एवढ्या जोरात आपटूनही काच फुटलीच नाही. अहो, सत्याला कधीच तडा जात नाही. आणि स्वामींना हेच दाखवून द्यायचं.
रामप्पा, तू कितीही नाकारलंस तरी सत्य बदलत नाही. त्यावर तुझ्या रागाचाही परिणाम होत नाही आणि तुझ्या अहंकाराचाही परिणाम होत नाही. सत्य सत्यच राहतं. ते काय आहे हे समजण्यासाठी तुला अजून थोडी वाट पाहावी लागेल. बास, पुरे 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 हे तुमचे शब्दांचे खेळ. सरळ सरळ मान्य करा तुम्ही हरलात म्हणून. आता तुम्ही सगळ्यांनी ऐका. तुमचे स्वामी हरलेत, मी जिंकलोय. अख्ख्या अक्कलकोटला ओरडून ओरडून सांगणार. स्वतःला तत्वनिष्ठ म्हणताना, पक्के म्हणताना शब्दाचे, मग दिलेला शब्द पाळा आणि आजच्या आज अक्कलकोट सोडा. रामप्पा, आम्ही हारलो असतो तर नक्कीच तसं केलं असतं, पण अजून तसं घडलेलं नाहीये. म्हणजे पुन्हा नाकारताय? रामप्पा, तुला खरंच असं वाटतं की तू तुझ्या मुलाला घेऊन आलायस का तो स्वतःच परत आलाय? रामप्पा, फार घाई करू नकोस. कोण जिंकलं आणि कोणाचं काय बदललं हे योग्य वेळ आली की कळेलच. फक्त उद्यापर्यंत धीर धर. वेळेआधी काढलेला निष्कर्ष हा अनेकदा सत्याचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. वाह, म्हणजे उद्यापर्यंत का? बस, एका दिवसात काय बदलणार आहे? चला ठीक आहे, दिला एक दिवस तुम्हाला, कारण तुम्हाला हरवल्याचा आनंद मला तुमच्या समोर साजरा करायचा आहे. त्यासाठी दिवस हवाच. ही घ्या तुमची झोळी. उद्या ही झोळी खांद्यावर घ्यायची आणि अक्कलकोट सोडून निघून जायचं. आणि लक्षात ठेवा, उद्याचा दिवस तुमचा अक्कलकोटचा शेवटचा दिवस असेल. फौजदार साहेब, तुम्हाला पटतंय ना मी सांगते ते? मी खरंच सांगते. हो, सगळं पटतंय मला. मला माहितीये तू खरं बोलतेस. हो ना? मग यांना सांगा, मला पुन्हा त्रास देऊ नका. माझा पिछा सोडा आणि मला माझं आयुष्य जगू द्या. नाही, ते नाही सांगू शकत मी. काय? अहो पण का? तुम्हाला माहितीये मी खरं सांगते, मग तरीही तुम्ही. पाहिलंस? या जगात सत्यापेक्षा पैशाची किंमत जास्त असते. फौजदार साहेब, तुम्ही. चल, सोडा, सोडा माझा हात. सोडा म्हणते ना. आता तुझं माझ्याशीच लग्न होणार. बघूया तुला कोण वाचवतोय ते. माझे स्वामी, माझे स्वामी मला वाचवणार. मी अक्कलकोट पासून इतकी दूर होते तेव्हा ही स्वामीच माझ्या मदतीला आले होते. आणि आता आता तर मी अक्कलकोट मध्येच आहे. माझे स्वामी माझ्यापासून दूर नाहीये. असं? माझी हाक माझ्या स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचणार. असं? काय करणार तुझे स्वामी इथे येऊन? एक गोष्ट लक्षात ठेवा, या आधीही तुम्ही माझ्यावर अन्याय केला तेव्हा स्वामींनी तुम्हाला माफ केलं, पण यावेळी नाही. यावेळी माझे स्वामी तुम्हाला माफ करणार नाही. सांग ना, इथे येऊन काय करणार आहे तुझे स्वामी? अगं बोल ना,
काय करणार साहेब तुझे स्वामी? आम्ही काय करणार? अरे आम्ही क्षणात सगळं बदलू शकतो. क्षणात इकडचे फासे तिकडे पाडू शकतो. क्षणात माणसाच्या बुद्धीवर चढलेला मोह उतरवू शकतो. क्षणात अंतःकरणात दडलेलं सत्य जागा करू शकतो. जिथे मानवी डाव संपतात तिथून गुरुकृपेची चाल सुरू होते. सोडा मला, सोडा म्हणते ना, सोडा. फौजदार साहेब, काय झालं? चल चल चल. शिवा, कावेरी, मला वाटलं काहीतरी गडबड असणारच, म्हणूनच मी इथे आलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कावेरीला तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. मला कोणाची परवानगी लागत नाही. फौजदार साहेब माझ्या बाजूने आहेत. त्यांनी परवानगी दिली आहे. तू मला अडवणार कोण? अन्यायाच्या आड मी नक्की उभा राहणार. काय झालं? तिला कुठेही घेऊन जायचं नाही. अहो पण आत्ताच तर तुम्ही सत्याच्या रक्षणासाठी गुरुकृपा स्वतः योग्य वेळी मार्ग निर्माण करते. सुंदरे, वस्त्र घेऊन ये. हो. हे घ्या स्वामी देवा. कोणी हे वस्त्र बाजूला करून त्यात स्वतःला बघायला जाऊ नका. कोणीही गयाताई, स्वामींनी हा आरसा एवढी काळजी घेऊन ठेवायला का सांगितलं असेल? कपिलाताई, काल या आरशातून आपण अद्भुत लीला पाहिली, हो ना? हो ना. स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी अर्थ नक्कीच असतो. हो ना. आणि स्वामी देवांच्या मनात काय चाललंय हे योग्य वेळ आली की आपल्याला कळतच. सुंदरे, एक तामण आणि वाटी द्या. हो स्वामी देवा. आता तामण आणि वाटी कशासाठी? कपिलाताई, आपल्याला कोणती तरी लीला पाहायला मिळणार. हे घ्या स्वामी देवा.
हा प्रसाद आहे आमच्या खास भक्तासाठी. कोण असेल हो विशेष भक्त? अहो कळेल तुम्हाला. हात नेऊन ठेव. ही लीला होती. कळेल. हात सोडा तिचा. हात सोडा म्हटलं ना. हात सोडा. शिवा काय झालं तुला? ती मुलगी तुमच्या सोबत कुठेही येणार नाही. अरे पण झालं काय? तू मागितलंस तेवढं धन मी तुला दिलंय. आणखी हवं तर देतो दुप्पट तिप्पट. पण माझं हे काम होऊ दे. बेअक्कल माणसा, माझी किंमत लावतो. विकला जाणारा माणूस वाटलो मी तुला? हो, पहिल्यांदा तुझ्या पैशाच्या मोहाला बळी पडलो मी, पण चूक झाली माझी. पण आज माझे डोळे उघडले. एका निरागस पोरीचा सौदा करणार होतो मी माझ्या हाताने. केवढं मोठं पाप झालं असतं ते. पण स्वामींनी वेळीच मला भानावर आणलं आणि त्यांच्या कृपेने माझी बुद्धी जागी झाली. स्वामी 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 स्वामी, मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी कानटोपी विणली होती. तुम्हाला अर्पण करायची म्हणून किती प्रेमाने बनवली होती. आज ती विणून पूर्ण झाली. पण त्याच वेळी शासनाचे शिपाई शेतसारा गोळा करायला आले. मी त्यांना धान्य भरून देत होतो. त्या गडबडीत ती कानटोपी त्यांच्या पोत्यात गेली. मला तेव्हा कळालंच नाही. नंतर लक्षात आलं की मी धावत शासनाच्या गोदामात गेलो. सगळी पोती उघडून पाहिली. सगळीकडे शोधलं. शिपायांनाही विचारलं. पण ती कानटोपी कुठेच सापडली नाही. स्वामी, तुमचं नामस्मरण करत तुमच्यासाठी सेवा केली. पण ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. माझी फक्त एकच इच्छा होती की तुमच्या डोक्यावर ती कानटोपी पाहायची. आता सगळं वाया गेलं. असं का झालं स्वामी? माझं काही चुकलं का? हो, तुझं चुकलंच. माझं यात काय चुकलं स्वामी? आज अनेक जण चुकत आहेत. आमच्या कावेरीच्या बाबतीतही तिथे तिचे 2 शत्रू चुकत आहेत. कावेरी म्हणजे कावेरी संकटात आहे स्वामी. चूक जेव्हा अहंकारातून होते तेव्हा तिचा हिशोबही नियतीच करते. आज सगळ्यांच्या चुकांचा हिशोब होणार आहे. गुरु उशीर करतो असं वाटतं, पण प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देतात.